नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये मात्र आता अवंतिका जेव्हा डिस्चार्ज मिळून घरी येते तेव्हा सगळेजण तिच्या स्वागताची तयारी करतात. सुमित्रा म्हणते की हे बघ अगं अवंतिका तिथेच थांब. आता लगेच सुमित्रा घाईने म्हणते माझ्या सुनेचं मला औक्षण करायचं आहे. तेव्हा अवंतिका खूप खुश होते आणि म्हणते की आई अहो हे सगळं करण्याची काय गरज आहे बरं. त्यावरती सुमित्रा म्हणते की अगं असं कसं, तू इतक्या मोठ्या संकटाचा सामना करून आलीस, अगं मग तुझी दृष्टी काढायला नको का. तेव्हा आता सुमित्रा खूप खुश होतात, सगळेजण खूप खुश आहे आणि नानांना बघून अवंतिकाला फारच आनंद होतो. अवंतिका नानांना विचारते की नाना तुम्ही कधी आलात. त्यावरती नाना म्हणतात की अगं बाळा कालच आलो, तू बरी आहेस ना. तेव्हा अवंतिका म्हणते की हो मी बरी आहे, तुम्ही आलात म्हटल्यानंतर आता आणखीनच मस्त आहे बघा. तेव्हा आता नाना म्हणतात की काल रात्री मी तुझा पराक्रम ऐकला आणि हे बघ पोरी विषयाची परीक्षा घ्यायची नसते. त्यावरती सुमित्रा म्हणते की अहो पोरे तिला आत तर येऊन द्या. आता सुमित्रा त्यांची दृष्टीकडे काढून त्यांचं औक्षण करून तिला आत घेते. सुमित्रा आणि अवंतिका अगदी खूपच खुश होतात, एकमेकांकडे बघत मात्र आणि आतमध्ये पाऊल टाकतात. आणि सुमित्रा म्हणते की हे बघ घरी आल्यानंतर आता आराम करायचा आहे. नाना तर तिला म्हणतात की सावकाश आहे बाळा. आता मात्र सगळेजण अवंतिकाला घेऊन आत येतात, परंतु जानकीचं लक्ष आता ती माया निसटली आणि कुठे गेली असेल, नक्की ती काय करत असेल, कुणाला पैसे द्यायला गेली असेल याचा विचारात असते. त्यानंतर आता इकडे माया आणि मॅनेजर एकमेकांना भेटतात आणि आता माया घाबरतच म्हणते की थोडक्यात आज आपण वाचलो. तो आता मॅनेजर अगदी खूपच ओरडतो, आपण नाही तर मी, एकतर ती जानकी माझ्या मागे हात धुवून लागलेली आहे. त्यावरती माया म्हणते की हो मला माहिती आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त रिस्क मी घेतलेली आहे. आणि माया आपल्या बॅग मधून जे 20,000 रुपये तिने आणलेले आहे तर ते काढते आणि मॅनेजरच्या हातात देते. आणि मॅनेजर जेव्हा ते पॉकेट पाहतो आणि म्हणतो की हे काय, हे तर हलकं वाटत आहे, म्हणजे नक्की पूर्ण 1,00,000 रुपये नाही तर, म्हणजे याचा अर्थ याच्यात पैसे कमी आहेत. म्हणून तो पैसे मोजायला सुरुवात करतो. तर मायाला आता काय करू आणि काही नाही हे सुचत नव्हतं. पैसे मोजत असतो तर माया त्याच्याकडे पाहत आहे आणि पैसे मोजल्यानंतर मॅनेजर म्हणतो की हे काय फक्त 20,000 रुपये. त्यावरती आता माया म्हणते की हे बघा उरलेले पैसे मी तुम्हाला नंतर देते, मला फक्त थोडासा वेळ द्या. आणि तेव्हा आता तो मॅनेजर म्हणतो की मला ही भीक नकोय, मला पूर्ण पैसे हवे आहेत. तर आता माया म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना मी देते म्हणून, आणि त्यासाठी तुम्हाला का कळत नाही की मी थोडासा वेळ हवा आहे म्हणते तुम्हाला. आता मॅनेजर ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणतो की बघ ठीक आहे मी तुला आजचा पूर्ण दिवस देतोय, उद्याच्या उद्या मला 80,000 रुपये राहिलेले आहेत ते हवे आहेत, हे जर पैसे तुम्हाला दिले नाही तर मग बघ. तेव्हा आता माया म्हणते की हो देईल मी तुम्हाला पैसे देते. मॅनेजर रागाने तेथून निघून जातो. तर आता माया म्हणते की सगळेजण अचानक मला आता मास दाखवायला लागलेले आहेत, सगळ्यात बाजूने अडकल्यासारखं वाटत आहे. एकीकडे मात्र ती जानकी माझ्या मागावर आहे आणि दुसरीकडे मात्र ऐश्वर्या काही पैसे देत नाही, त्यामुळे आता काहीतरी ठोस असं काहीतरी करावंच लागेल याचा ती विचार करत आहे. त्यानंतर आता अवंतिकाला घेऊन मात्र सगळेजण रूम मध्ये येतात. जानकी, ऋषिकेश, आता सौमित्र हे सगळेजण तेथे आहे. जानकी मात्र अवंतिकाला पिण्यासाठी पाणी वगैरे देते, पण जानकीचं मन काही आता लागत नाही, ती सारखं ह्या मायाबद्दलच विचार करत आहे. अवंतिका विचारते की काय झालं वहिनी, तुम्ही कसला विचार करत आहात. त्यावरती जानकी म्हणते की मायाचा. अवंतिका म्हणते की काय मायाचा. किंवा जानकी म्हणते की अवंतिका आणि सौमित्र भाऊजी तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे. किंवा जानकी सांगायला सुरुवात करते की आपल्या घरातील ज्या गोष्टी बाहेर जात आहेत त्यामागे माया आहे याचा संशय मला आहे. आता सौमित्र म्हणतो की काय बोलते वहिनी. तर आता जानकी म्हणते की हो, कारण आत्ताच आईने मला हे सर्व सांगितले की माया घरातून काही भरपूर पैसे घेऊन बाहेर पडली. तेव्हा सौमित्र म्हणतो की कुठे गेली. तेव्हा जानकी म्हणते की नेहमीप्रमाणे आई बाबांना कुरिअर करायला जाते असे सांगून बाहेर गेलेली आहे. मला संशय आला होता, मी तिचा पाठलाग केला होता, ती अचानक मात्र माझ्या डोळ्यासमोरून गायबच झाली. तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती कुठेही नाही सापडली आणि मी तिला पुढे शोधणारच होते, पण त्याच वेळेस मला आईंचा फोन आला आणि आई मला सांगितले की अवंतिका घरी येत आहे म्हणून मी घाईने परत घरी तसेच निघून आले. अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही कशाला परत आला, तिचा पाठलाग करायचा होता शेवटपर्यंत, आणि हे बघा मी तुम्हाला म्हणालेच होते की त्या मुलीवर माझा आधीपासूनच संशय आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आता मला तेच वाटत आहे की काहीतरी गडबड आहे आणि तिची आपण अगोदरच चौकशी करायला हवी होती. आणि ऋषिकेश मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तिच्या फॅमिली बद्दल आपल्याला माहिती काढायला हवी. अवंतिका म्हणते की वहिनी लता काकूंना तिच्याबद्दल काही माहिती आहे का, तिच्या फॅमिली बद्दल. मात्र आता जानकी म्हणते की नाही ग, जेव्हा
तेव्हा आता म्हणजे आई आणि ती एकाच रूममध्ये राहत आहे. परंतु जेव्हा तिला आई बाबांचा कॉल येतो आणि ती आई बाबांचा कॉल आहे असे बोलून आता बोलण्यासाठी जरा बाहेर निघून जाते. आई समोर ते एकदाही तिच्या घरातल्यांशी फोनवर नाही बोलली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे ती आई वडिलांचं निमित्त सांगते आणि दुसरंच कोणाचे तरी बोलत आहे. तर तेव्हा आता जानकी म्हणते की हो आणि मला सुद्धा तेच वाटत आहे. माया भयंकर हुशार निघाली, कोणताही पुरावा तिने नाही सोडलेला. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश मी तुम्हाला अगदी तिच्या मुंबईच्या घराचा पत्ता दिला होता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आज त्याच कामासाठी मी मुंबईला जात आहे. आता हे ऐकून सौमित्र म्हणतो की दादा तू एकटा नाही तर मी सुद्धा तुझ्या सोबत येतोय. आपण मात्र हे शोधून काढूयात की माया नक्की आहे तरी कोण आणि तिचं काय सत्य आहे ते. आता हे सगळं झाल्यानंतर जानकी अवंतिकाला म्हणते की अवंतिका एकदा की त्या मायेचं सत्य फुटलं त्या मास्कमॅन पर्यंत म्हणजे मकरंद पर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकतो. त्यानंतर आता इकडे माया ऐश्वर्याला भेटायला येते. तर ऐश्वर्या मायाला म्हणते की हे बघ मी तुला अगोदरच म्हणाले होते की माझी अट तुला मान्य असेल तर मग आपण एकमेकांना भेटू म्हणून. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ ऐश्वर्या मी तुला म्हणाले होते तुझी अट मला मान्य आहे आणि मास्कमॅन पर्यंत मी तुला घेऊन जाईल, मकरंद दादाशी सुद्धा मी तुला भेट घालून देईल, परंतु इतक्यात नाही. त्यावर आता ऐश्वर्या विचारते की का पण त्यात काय इश्यू आहे बरं. मात्र आता माया सांगायला सुरुवात करते की हे बघ आता अवंतिकाला भेटायला मास्कमॅनने जेथे बोलावलं होतं तर तेथे जानकी आली आणि जानकीने आता हा मास्कमॅन बरोबर झटापट करून मात्र त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला आणि जानकी आणि तिची सगळी माणसं मात्र मास्कमॅनवर नजर ठेवून असणार आहेत. त्यामुळे त्याने मात्र आता बाहेर पडणं हे अगदी त्या मास्कमॅनसाठी खूप रिस्की असू शकतं. त्यावरती आता ऐश्वर्या विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, सगळं काही तू मास्कमॅनचं आहे तर ते सांगत आहे की नक्की तुझ्या मनाच्या गोष्टी रचून सांगत आहे. आता माया स्पष्ट म्हणते की हे बघ आता मात्र तुला जर माझी मदत घ्यायची असेल आणि माझी मदत करायची असेल तर मात्र तू व्यवस्थित करू शकते आणि जानकीचा बदला तुला घ्यायचा आहे मला माहिती आहे. त्यामुळे जर तुला माझी मदत घ्यायची नसेल तर तू खड्ड्यात जाऊ शकते आणि मला तुझी गरज नाही हे लक्षात ठेव. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बरं परंतु मला एक गोष्ट सांग, आता तू माझ्यासमोर जे काही पैसे मागत आहे मला आणि त्यासाठी हात जोडत आहे आणि मी जर दिले नाही तर तू कुणासमोर हात जोडशील बरं. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ अगं मी मार्ग शोधत नाही तर बनवत असते हे लक्षात ठेव आणि या सिच्युएशन मधून बाहेर कसं पडायचं याचं मी तुला चांगलं मार्गदर्शन करते, परंतु जर तू माझी मदत केली तरच मी तुझी मदत करायला तयार आहे ही गोष्ट लक्षात ठेव, नाहीतर तू तुझं बघू शकते मी तुझ्या अगदी येणार नाही मध्ये. त्यावर त्या ऐश्वर्या हसते आणि मायाला म्हणते की तू मला धमकी देतेस का. तर माया म्हणते की नाही धमकी नाही मी तुला अलर्ट करत आहे. तर बघ आता मात्र मी धमक्या देत नाही आणि हे बघ लक्षात घे रणदीप यांच्या घरामध्ये अगदी तू सून म्हणून गेली तरी सुद्धा ते काही तुला करता आलं नाही तर ते मात्र त्यांच्या घरात राहून मी करून दाखवले आणि हे बघ त्या रणदेवांना माझ्यावर जराही संशय आला तरी सुद्धा कम्प्लीटपणे माझा प्लॅन फसू शकतो, तरी सुद्धा मला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न तर करत आहे. आता ऐश्वर्या म्हणते की अगं मी सुद्धा तुझ्या प्लॅनचा एक भाग म्हणून त्या सुमित्राचे चोचले पुरवत होते की तू सांगितलेल्या सगळ्या काही गोष्टी फॉलो करते, परंतु मी मात्र सांगितलेल्या तू एकही गोष्ट ऐकत नाही. त्यावर आता माया म्हणते की हे बघ मला सुद्धा मास्कमॅनचा अगदी थॉट घेऊनच वावरावं लागतं, तो जे काही सांगेल तेच करावं लागतं. माया आता ऐश्वर्याशी खोटं बोलत आहे कारण मास्कमॅन मात्र मायाच आहे. त्यावरती माया स्पष्टपणे म्हणते की हे बघ मी आता तुला काहीही सांगणार नाही कारण तुला जर माझी साथ सोडायची असेल तर तू अवश्य सोडू शकते आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की या सगळ्यातून मी तुला बाहेर काढले होते आणि हे बघ जे काही तुझे उरलेले पैसे आहे तर ते मीच तुला आणून देऊ शकते जे तुला मास्कमॅन देऊ शकणार होता. हे सर्व ऐकून आता लगेच ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे तर, आणि मला एक गोष्ट सांग बरं मास्कमॅन तुझं हे सर्व ऐकत आहे मग तू त्याच्याकडेच का पैसे मागत नाही. तेव्हा आता हे सर्व ऐकून माया म्हणते की तुला तर खूपच प्रश्न पडतात ग, त्याची उत्तर आहे ना तर तुझी तू शोध, मला विचारू नको. पैशांचा काय बंदोबस्त करायचा आहे तर ती मी आजही बघून घेईल, मी करेल ते सर्व असे बोलून माया जायला निघते. तर ऐश्वर्या तिला म्हणते की थांब. तेव्हा आता माया थांबते आणि हे बघ मला तुला पैसे द्यायचे नाही असे काही नाही, परंतु हे बघ आय होप तुम्हाला फसवणार नाही. तेव्हा आता माया म्हणते की माझ्यावर विश्वास ठेव मी तुला नाही फसवणार. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या ही मायावर विश्वास ठेवते आणि तिला मात्र आता ते पैसे आपल्या बॅगमधून काढून ते पैसे द्यायला तयार होते. हे बघ तू मागितले होते तेवढे पैसे 80,000 रुपये आहेत. तेव्हा मात्र आता माया म्हणते की हे बघ आपल्याला मात्र जानकी समोर स्ट्रॉंगली उभं राहायचं असेल तर आपण एकमेकींची साथ देणं खूप गरजेचं आहे, एकमेकी बरोबर विश्वास ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि आय होप तुला हे सर्व समजत असेल. ऐश्वर्या हो म्हणते तर माया म्हणते की थँक्यू येते मी असे बोलून माया तेथून निघून जाते. पण ऐश्वर्या आपल्या मनात म्हणते की माया जी काही तुझी वृत्ती आहे तर ती विश्वास ठेवण्याजोगी नाही, त्यामुळे डोळे बंद करून मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत.
एकदा मला माझे पैसे परत मिळून दे, मग मी तुला बघून घेईल, असे आता ऐश्वर्या ठरवते. त्यानंतर आता इकडे ओवी अभ्यास करत असते. जानकी तेथे येते. आता ओवी ही रुसलेली आहे. जानकी अगदी तिला अभ्यास न घेता निघून गेली म्हणून जानकी तिला समजवते की अरे अरे माझी ओवी परिराणी काय करत आहे बरं, अभ्यास करत आहे का? तेव्हा मात्र आता ही ओवी आहे ती सापशिडी खेळत असते. जानकी म्हणते की सापशिडी खेळते का, आणि ओवी तू तुझा स्टडी आहे तो कम्प्लीट केला की नाही? तेव्हा ओवी काही उत्तर देत नाही, म्हणजे जानकीशी बोलायला तयारच नसते. आता जानकी म्हणते की ओवी मी तुझ्याशी बोलते, तुझं लक्ष कुठे आहे? काय तुझं नोटबुक परत घेऊन ये, मी आता फ्री आहे, मी तुझा स्टडी घेते. म्हणते की आता मी माझ्या टीचरला विचारलं आणि माझा जो डाऊट होता तो अगदी सॉल्व्ह केलेला आहे, त्यामुळे आता मला अभ्यास नाही करायचा. आता जानकी म्हणते की अरे वा खरंच, अरे माझी ओवी इतकी शाणी झाली, टीचरला विचारून सगळं काही सॉल्व्ह केलं तर. एकदम गोड म्हणून ती ओवीला जवळ घेते आणि आता ओवी आईला म्हणते की तू जा बरं, मला खेळून दे. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे, मी सुद्धा तुझ्या सोबत खेळते. ओवी म्हणते की नकोय, तू खेळू नकोस. जानकी विचारते की का खेळू नकोस, आणि आई हे बघ तू खेळू सुद्धा नको आणि मला डिस्टर्ब सुद्धा करू नको. जानकी म्हणते की अरे वा, का खेळू नकोस आणि का डिस्टर्ब करू नकोस, आणि काय ग ओवी हे खेळणं इतकं महत्वाचं आहे का की आई तुला डिस्टर्ब करते असं वाटत आहे? तेव्हा आता लगेच ओवी तिला उत्तर देते. ओवी म्हणते की हे बघ तुझ्या कामा इतकं नसेल, परंतु मी सुद्धा आता तुझ्या कामात तुला डिस्टर्ब केलेलं तुला नाही आवडत, तर मला सुद्धा कोणी डिस्टर्ब केलेलं नाही आवडत. ओवी आता तोऱ्यातच बोलते आणि आई तू जा बरं, मला खेळून दे. तेव्हा तरी सुद्धा जानकी ओवीला म्हणते की ओवी तुला कळतं का, सापशिडी आहे तर दोघांनी खेळायचा खेळ असतो. तेव्हा आता ओवी म्हणते की हो, परंतु मी एकटीने खेळण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा आता जानकी विचारते की का, तर ओवी आता म्हणते की कारण तुम्ही सगळेजण बिजी असतात. आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की अच्छा, आता मला कळालेलं आहे की माझी परिराणी माझ्यावर का रुसलेली आहे बरं. परंतु परिराणीचा रुसवा घालण्यासाठी माझ्याकडे एक गंमत आहे, आणि जी काही तिच्या आवडीची चिकी आहे तर ती वाटीत समोर ठेवते. आता ओवी म्हणते की नकोय मला चिकी वगैरे काही नकोय. ओवी रागाने मात्र आता ती वाटी बाजूला करते. त्यावरती जानकी म्हणते की ओवी हे बघ, तुला इतका राग आलेला आहे का? त्यावरती ओवी म्हणते की हो, कारण तुम्हाला जे काही प्रॉमिस करते ते पूर्ण तर करत नाही आणि नेहमी माझ्याशी खोटं बोलते. प्रॉमिस तर करते पण ते कधीही पूर्ण करत नाही. तू सांग की मी बॅड गर्ल आहे का? तेव्हा जानकी म्हणते की नाही बाळा, तसं नाही ग, तू तर खरंच खूप शहाणी आणि गुणी मुलगी आहे. आईची सुद्धा एक बाजू आहे ती समजून घे ना. अगं ओवी हे बघ, तुझी आई खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडलेली आहे, तिचं बाळ तिला समजून नाही घेणार का? तर ओवी विचारते की आई कुठला प्रॉब्लेम आहे ग? आता जानकी सांगायला सुरुवात करते की आता एक खूप खतरनाक असा बागुलबुवा आहे, आपल्या घरातच आहे तो कुठेतरी, परंतु तो सापडत नाही ग. म्हणजे हे बघ अगं, आई बाबा आणि काका काकू आजी आजोबा हे सगळेजण त्या बागुलबुवाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो सापडतच नाही. अजूनपर्यंत तो काही अगदी कोणाच्या हाती लागलेला नाही. तो बागुलबुवा आहे तर तो आपल्या आसपासच आहे, काही झालं तरी त्याला पकडायचं आहे, आणि नाहीतर तो होत्याचं नव्हतं करेल. आता हे सर्व ऐकल्यानंतर मात्र आता ओवी म्हणते की अच्छा, आणि हे बघ ओवी काही झालं तरी त्याला पकडायचं आहेच, नाहीतर तो होत्याचं नव्हतं करेल. आता हे सर्व ऐकून ओवी म्हणते की अच्छा, म्हणून घरामध्ये सगळे अपसेट आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ अगं, पण तू स्ट्रॉंग गर्ल आहे ना, तू अपसेट मात्र राहायचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून त्या बागुलबावला शोधायचं आहे, आणि आई आहे ना तुझ्या सोबत, आणि जोपर्यंत आई आहे आणि माझी परिराणी माझ्या सोबत आहे तोपर्यंत या घराकडे कोणीही वाईट नजरेने नाही बघू शकत. त्यामुळे काही झालं तरी आई मात्र त्या बागुलबावला पकडणार म्हणजे पकडणारच. मग तुला आता कळाले का आई का बिजी आहे म्हणून? तेव्हा आता ओवी म्हणते की हो गेला, आणि आता जानकी विचारते की रुसवा गेला ना आता आईवरचा? त्यावरती आता ओवी म्हणते की आई मला एक चिक्की दिली तर माझा रुसवा नक्की जाईल. आता जानकी तिला गुदगुल्या करते आणि म्हणते की तू आईची गंमत केली ना गंमत? तेव्हा ओवी नाही नाही म्हणून आता अगदी धावतच, आणि आता मात्र चिक्की खाशील ना, तर आता जानकी प्रेमाने तिला चिक्की भरायला अगदी लागणार, तोच लगेच माया येते. आता ओवी मात्र चिक्की न खाता लगेच मायाकडे जाते आणि माया मावशी म्हणून तिला घट्ट मिठी मारते. जानकी हे सर्व पाहते आणि जानकीला मात्र आता हे वेगळंच काहीतरी वाटत आहे. आता ओवी मात्र प्रेमाने विचारते की माया मावशी तू कुठे गेली होतीस? आता माया म्हणते की अगं कामासाठी बाहेर गेले होते, पण येताना मात्र मी तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी आणलेलं आहे. आता ते ऐकून ओवी खुश होत विचारते की काय ग माया मावशी, काय आणलं? मात्र आता ते चॉकलेट आहे, तर ते चॉकलेट मात्र माया दाखवते, आणि आता चॉकलेट बघून आता ओवी खूप खुश होते आणि माया तिला खुश होत चॉकलेट देते. जानकी मात्र म्हणते की हे बघ ओवी, तू चॉकलेट नाही घेणार, तुला आई बाबांनी सांगितलेलं आहे की चॉकलेट खायचं नाही म्हणून, हो की
नाही ओवी आणि चल ते चॉकलेट माया मावशीला देऊन टाक बरं. ओवी आता आईकडे पाहत असते. आता जानकी पुन्हा म्हणते की ओवी मी तुला काय म्हणते की ते चॉकलेट पुन्हा माया मावशीला देऊन टाक. चॉकलेट दे आणि लवकरात लवकर अभ्यासाला बस. जा बरं लवकरात लवकर वर. तेव्हा ओवी म्हणते की नाही आई मी इथेच थांबणार आहे. आता जानकी म्हणते की ओवी मी तुला जा म्हणते ना मग आईचं ऐकायचं. ओवी ते चॉकलेट माया मावशीच्या हातात देते आणि लगेच तोऱ्यात तिथून आत वर निघून जाते. तेव्हा आता जानकी आता ह्या मायाला म्हणते की अगं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिला चॉकलेट जास्त देऊ नका कारण तिचे दात खराब झालेले आहेत आणि त्यानंतर मग पुन्हा तिला त्रास होईल. तेव्हा आता माया म्हणते की हो ना मला नेमकंच समजलं नाही की तिच्यासाठी काय आणू परंतु म्हणून मी नेमकं चॉकलेट आठवले आणि मी चॉकलेट आणलं. पुढच्या वेळेस येताना मात्र मी तुम्हाला नक्की विचारून तिच्यासाठी काय आणू हे आणेल. आता जानकी तिला विचारते की बाय द वे अगं मला सांग तू कुठे गेली होती सकाळपासून नाही दिसली. आता माया म्हणते की आई बाबांना कुरिअर करण्यासाठी. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं माया तू कुठल्या जगात जगतेस ग. हल्ली मात्र ऑनलाईन ट्रान्सफर करता येते त्यामुळे कुठेही जाण्याची गरज नाही ग. आता माया म्हणते की अहो कसं आहे की आता माझ्याकडे तेवढी कॅश नव्हती त्यामुळे आता अगदी कॅश असल्यामुळे ते कॅश मी देण्यासाठी गेले होते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तू बँकेमध्ये जाऊन कॅश ही तेथे द्यायची होती आणि मग ती ऑनलाईन ट्रान्सफर करायची होती. हे सर्व तुझ्या लक्षात नाही आले का गडबडी. आणि हरकत नाही अगं तू जर मला सांगितलं असतं तर मी सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश यांच्याजवळ पैसे पाठवून दिले असते कारण ते मुंबईलाच तुझ्या आई वडिलांना भेटायला गेले आणि तसेच त्यांनी पैसे सुद्धा तुझ्या आई वडिलांना दिले असते. आता हे ऐकल्यानंतर मायाला तर धक्काच बसतो. त्यावर आता माया काही उत्तर देत नाही. तर जानकी म्हणते की माया अगं मी तुझ्याशी बोलत आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का. तर माया आता हसते आणि म्हणते की नाही हो मला काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा मात्र आता माया ही आत जाते. तर जानकी विचार करते की माया दीपक तुझ्या चेहऱ्यावरून मी खूप काही ओळखून घेतलं. तुझ्या चेहऱ्यावरूनच ओळखलं की तू नक्की काहीतरी लपवत आहे म्हणून आणि तू खोटं बोलत आहे म्हणून. तुझा हा खोटेपणा मात्र मी सगळ्यांच्या समोर आणलंच हे लक्षात ठेव. त्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र त्या पत्त्यावर तेथे आता ह्या मायाच्या आई वडिलांना भेटायला येतात पण तेथे आता कोणतेही मायाचे आई वडील नाही कारण हे सर्व मायाने केलेला एक प्लॅनचा भाग आहे. तेथे आल्यानंतर मात्र आता जेव्हा बघतात तर त्या दरवाजाला कुलूप असतं. तेवढ्यात आता समोरून आता दुसऱ्या रूम मधून एक माणूस बाहेर निघतो. सौमित्र आता ऋषिकेशला खुणावतो. ऋषिकेश आणि सौमित्र त्या माणसाजवळ येतात आणि आता माया प्रधान आहे यांना ओळखतात का असं त्या माणसाला विचारतात. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की अहो मी इथे नवीन आहे मी नाही ओळखत मी त्या पलीकडच्यांना विचारू शकता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. तेव्हा आता समोरच्या रूम मध्ये येऊन दरवाजा वाजवतात तर तेथून एक माणूस बाहेर येतो. तुम्हाला कोण हवं आहे असं विचारतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नमस्कार मी ऋषिकेश रणदिवे आणि हा माझा भाऊ सौमित्र रणदिवे आणि आम्ही मुळशीवर आलो. एका व्यक्तीने आम्हाला हा पत्ता दिला मग आता ह्या पत्त्यानुसार आता ह्या मायाचे आई वडील येथेच राहतात का. माया प्रधान. तेव्हा आता तो माणूस हे पत्ता वगैरे बघतो आणि येथे या नावाचं कोणीही राहत नाही असे डायरेक्ट म्हणतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अहो राहत नाही म्हणजे असं कसं होईल तिच्याकडूनच आम्हाला हे सर्व कळाले की तिचे आई वडील येथे राहतात म्हणून. मात्र आता लगेच तो माणूस म्हणतो की पूर्वी ते येथे राहत होते पण काही दिवसापूर्वी ते आता हे घर वगैरे सोडून निघून गेलेले आहे. बरेच दिवस झाले मी त्यांना काही इथे बघितलेले नाही. तेव्हा आता ऋषिकेश आणि सौमित्र एकमेकांकडे बघतात आणि आता माणूस दरवाजा बंद करून घेतो आणि शेवटी हे दोघं परत जायला निघतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा तिचे आई वडील येथे राहत नाही तर ती कुरिअर कुणाला पाठवत असेल. आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर जे जानकीचा जो संशय आहे तो खरा ठरलेला आहे. त्यानंतर आता इकडे जानकी पुन्हा मॅनेजरला भेटायला येते आणि मॅनेजर जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा जानकीला बघून तो आणखीन शॉक होतो आणि जानकीला विचारतो की काय तुम्ही परत आलात का. आता जानकी म्हणते की मला यावं लागलं आत येऊ का. तेव्हा मॅनेजर म्हणतो की हो या आणि शेवटी जानकी आत येते आणि तो जानकीला बसायला वगैरे सांगतो. तेव्हा आता जानकी त्याला परत विचारते की तुम्ही काय ठरवलं तुम्ही आम्हाला मदत करताल का. तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं की त्या दोघांबद्दल आम्हाला काही माहिती नाही. जानकी म्हणते की आमच्यासाठी थोडेसे प्रयत्न करा प्लीज असं करू नका काहीतरी मदत आम्हाला करा. अकरांची बहीण कोण आहे ती कुठे असते काय करते प्लीज काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा. त्यावरती आता तो मॅनेजर म्हणतो की हे बघा मला फक्त तिचं नाव माहिती आहे आणि ती आता कुठे असते खरंच माहिती नाही. तिचा फोटो सुद्धा माझ्याकडे नाही. तर तेव्हा आता जानकी म्हणते की एक मिनिट आणि आपल्या मोबाईल मधील आता मायाचा फोटो ती मात्र आता मॅनेजरला दाखवते. तेव्हा आता हा मॅनेजर आहे दिघे तो मात्र पूर्णपणे आता घाबरा होतो. नक्की आता काय करू आणि काही नाही असं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. मुद्दाम आता म्हणतो की ही कोण आहे
आहे, मी नाही ओळखत तिला. आता जानकी म्हणते की हो का, मग तुम्ही तिला ओळखत नाही, मग तुम्ही तिला इतके का घाबरला. आता मॅनेजर पुन्हा हसतो आणि म्हणतो की काही पण कसं बोलता, मी कुठे घाबरलो हो. मी थोडासा कन्फ्युज झालो कारण तुम्ही त्या मकरनच्या बहिणीला शोधत होता आणि आता तुम्ही हिला शोधता, हिला मी नाही ओळखत. आता असे मुद्दाम खोटं बोलतो. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगतो की परत परत येथे येऊ नका आणि माझं डोकं खाऊ नका आणि तुम्ही इथून जा. त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघा, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही जर आम्हाला मदत नाही केली तर आम्ही बर्बाद होऊ. माझं घर तुटेल आणि तो मकरंद आम्हाला धोडीला लावेल. आणि हे बघा म्हणजे आता तुमचा आणि आमचा काही फार संबंध नाही आणि जर मात्र तुम्ही आम्हाला मदत केली तर मी तुम्हाला आता एक डील करायला तयार आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू. आणि त्याच वेळेस आता खिडकीमध्ये माया आलेली असते आणि माया हे सर्व ऐकत असते. आता मॅनेजर मायाला बघतो तर माया ही आता मॅनेजरकडे बघून खुणावत असते. तेव्हा मात्र आता तो मॅनेजर मायाकडे बघत म्हणतो की ठीक आहे, पण मी तुमची काय मदत करू शकतो. तेव्हा आता जानकी म्हणते की तुमचं फ्रीज झालेलं अकाउंट आहे तर ते आम्ही सुरू करून देऊ शकतो. शिवाय मात्र तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला हवे तेवढे पैसे आम्ही ट्रान्सफर करू शकतो. आणि लगेच आता तो मायाकडे बघतो. माया त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा तो म्हणतो की काय सांगतात, मी विचार करून बघतो, उद्यापर्यंत माझ्या काही हाती लागतं काय मी बघतो, ते मी तुम्हाला कळवितो. त्यामुळे तुम्ही प्लीज आता इथून जा. आता जानकी म्हणते की ठीक आहे, मी उद्याच आतापर्यंत तुम्हाला भेटायला येते आणि तोपर्यंत तुम्ही तुमचा निर्णय घेतलेला असेल. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माया मात्र खूप खुश होते की जानकी मात्र आता त्या दिघेला बघून मात्र आता अपेक्षा लावून बसलेली असेल, माझं सत्य तिच्या समोर येईल म्हणून. त्या दिघेचं तोंड कसं बंद करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून आता ही माया दिघेला जे काही पैसे वगैरे आहे ते सर्व पैसे देते आणि दिघे मात्र ते पैसे बघून खूप खुश होतो. नंतर आता इकडे जानकी ऋषिकेश आणि सौमित्रा यांना फोन करते आणि विचारते की तिचे आई वडील तेथेच राहतात का. तर ऋषिकेश म्हणतो की नाही, तिचे आई वडील तेथे नाही राहत. तेवढ्यात आता माया ही अगदी चोर पावलाने घरात येते. तर जानकी तिला म्हणते की थांब माया. जानकी आता माया जवळ येते आणि म्हणते की अगं, तू दिलेल्या पत्त्यावर मात्र ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी मुंबईला गेले होते, परंतु तेथे मात्र जे आई बाबा तर राहतच नाही. आता माया घाबरते. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.